नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनेल. तर इथं ना भाजीला आता उन्हाळा आहे त्यामुळं काहीच नव्हतं आणि कधीतरी मला असं बिन कांदा मसाला न घालता मला बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या होत्या. मग मला पातळसा बटाटा चिरून घेतला, जिरे मोहरी हळद आणि थोडासा चाट मसाला टाकायचा विसरला. ते पण तुम्हाला सांगते काटा विसरला, कारण कधी कधी स्वयंपाकात लक्ष नसतं आपलं आणि ते भलत्याच ठिकाणी पळत असतं. तसं पण कधीतरी करावं, मज्जा असते त्यात. कारण रोज रोज स्वयंपाक आपल्याला गृहिणींना तेवढाच एक उद्योग असतो, रोज रोज स्वयंपाकच करायचा. म्हणून बटाट्याच्या काचऱ्या. खरं तर डब्याला वगैरे पटकन काय करायचं म्हणलं किंवा सुक्या भाजीला काय करायचं नसलं तर हा ऑप्शन बरा आहे. पण इथं का ते सांगते मी कशात रमले. खरं तर खूप हळवे असतो आपण, निरागस कोमल हृदय असतं स्त्रियांचं. मन पण ते तेवढं कठोर रागीट कणकर बनत जातं. मुळात ती तसे आपण तसं नसतोच. मुळी जन्मताच आपण तसं नसतो. आयुष्यात आलेल्या वादळामुळं तसं घडत गेलेलं असतं. पण कधी कधी मूड बदलायचं म्हणून नाही ना, माणसापेक्षा प्राण्यावर आणि पक्ष्यांच्यावर प्रेम करायला लागतं. म्हणजे जसं की मला ते आवडतं म्हणून मी ते करत बसले. म्हणजे मला ते छोट्या छोट्या मुलांसारखं थोडंसं कधीतरी बनायला आवडतं. कधीतरी छोटं व्हावं, लहान व्हावं, बालपण देगा देवा म्हणून तसं जगायला गेले. आमच्या खिडकीत काय होतं, रोज एक पक्षी इतके सुंदर आहेत ते. त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा, कारण मला माहितीच नाही तो कुठला पक्षी येतो आहे. पण दोघं जोडीने येतात आणि मी ठेवलेले तांदळाचे दाणे रोजच्या रोज खाऊन जातात. त्याचा मला आनंद वाटतो. आणि त्याच्याबरोबर एक कावळा येतो, त्याला एक चपातीचा तुकडा ठेवलेला असतो. तसं पण आपण इथं तिथं मला शिळं राहिलेला एखादा तुकडा कुठंतरी कचऱ्यात ठेवायला ते आवडत नाही. आणि आपल्याकडं काही सिटीत गुरंढोरं पण नसतात. मग त्यांच्याशी मी जरा थोडीशी रमत गेले आणि मग बटाट्याच्या काचऱ्या करत गेले. तर इथं तुम्हाला दाखवते. हा कावळा बरोबर 11 10:30 11पर्यंत येऊन गिरट्या घालून जातो. आणि त्याचा व्हिडिओ काढायचा म्हटलं ना तर किती चलाक असतात हे पक्षी. मोबाईल नेला की तो पळून जायचा. त्याच्यानंतर ही छोटीशी चिमणी. हा पक्षी कुठला आहे तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला ह्याचं नावच कळलं नाही. पण दिसायला किती सुंदर आहे, दिसतोय. पण हळूच येतात आणि एवढं गोंडस आवाज असतात ना, ते गोंडस आवाज ऐकूनच मला व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली. आणि मी व्हिडिओ काढता काढता ते बटाट्याच्या काचऱ्या केल्या. आणि आता हल्ली काय करते, मला काम नाही ना तर, आणि विरेन पण नव्हता, विरेनला जरा जायचं होतं. त्याच्याबरोबर थोडीशी भजी पण करून घेतली. आणि भजी तर आपला आवडता मेनू आहे. गरम गरम घरातल्या घरात भजी करायची आणि खायची जेवणाच्या वेळेला. सुक्का काहीतरी पदार्थ नसला तर, कारण ओल्या पालेभाज्या आता हल्ली जरा कमीच मिळायला लागल्यात. आणि जरी वांगी वगैरे असे फळभाज्या असल्या तरी पण त्या जास्त हे मिळतच नाहीत. आणि हे करता करता मी खेळत खेळत हा स्वयंपाक रोज करत असते सकाळी. कारण एन्जॉय, थोडंसं काम नाही तोपर्यंत एन्जॉय करायचं. काम असल्यावर आपण हे ते काहीतरी करत बसतोच आणि आपल्याला इकडं तिकडं बघायला वेळ नसतो. मग आदनंमधनं खिडकीत बघत राहायचं, आला का नाही आला का नाही. आणि आल्याला आणि नेमका मोबाईल हातात घेतला की पक्षी उडून जातात. आणि बाहेरचं एवढं ऊन, त्याच्यात तो स्वयंपाक. आणि तशी पण उन्हाळ्यामुळे थोडीशी जेवायची इच्छा पण आपल्याला कमी होती. मग हे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण रमता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.